मित्रांनो, सैराट पिक्चर बघितलाय ना तुम्ही? सैराट झालं जी, त्यामध्ये कशी विहीर असती तशीच आहे का विहीर? हे बघा, खालपासून वरपर्यंत आमच्या आजोबांनी बांधलेली ही विहीर आहे. नामदेव अण्णा भोसले आणि कैलासवासी तुकाराम भोसले तात्या आमचे, या दोन्ही भावाभावांनी भोसले मळ्यात ही विहीर कशी बांधली आहे. आता पाणी उपसा झाला आहे, त्यामुळे तुम्हाला उमाळ बघा, पण एवढा साठपा होतो ह्यामध्ये. आणि ही अशी विहीर अजिबात सिमेंट वापरलेलं नाही. कशी बांधली असेल बघा, कुठंही सिमेंट वापरलेलं नाही. मित्रांनो, मी आहे इथं भोसलेमळा विरवडे येथे. इथं काय चालू आहे बघा, दाखवतो तुम्हाला, सांगतो सगळी प्रोसिजर. आल्याची लागण करायची चालू आहे. हे आलं सॉर्टिंग निवडायचं चालू आहे. त्यानंतर औषधात बुडवलं जाणार आहे. शेतात कसं लावतात संपूर्ण व्हिडिओ आज तुम्हाला दाखवणार आहे. आलं निवडायचं चालू आहे. इकडं आल्याची मोठी आडी दिसत आहे बघा तुम्हाला. ह्या आडीतून आलं निवडून काढायचं चालू आहे. आणि हे कामगार नसून ही आमच्या घरची माणसं आहेत, हे लक्षात घ्या. आम्ही आमच्या घरच्या माणसांच्या सोबत आहे, हे कोणी कामगार नाहीत. साईज प्रमाणे आलं आता तुम्हाला दाखवतो पुढं औषधात कसं डिपिंग केलं जाते. औषधामध्ये हे आल्याचे कॅरेट निवडून काढलेल्या आणि लागणीसाठी योग्य असलेल्या आल्याचे कॅरेट औषधात असे बुडवून ठेवलेत. हे बघा, असं असतंय. आणि नंतर औषधातून बाहेर काढलेले हे कॅरेट आहेत, औषधात बुडवून बाहेर काढलेले. हे नंतर रानात जाणार लावायसाठी. आता जायचं का मग रानात? आलं कसं लावतेत बघायला. चला तर मग. ही असली ट्यूब, सपोर्ट ट्यूब घेऊन आम्ही कधी शिकलो नाही. आम्हाला पोहायला कुणी शिकवलंय माहीत आहे? मला आणि बऱ्याच जणांना. आमचे आप्पा चुलते आमचे. कसं शिकवलं असेल? पाटीवर म्हणजेच पाटकुळीवर बसून, काय म्हणायचं, पाटकुळीवर बसून पोहायला शिकवले. असल्या ट्यूबवर नाही शिकवलेलं, पाटकुळीवर बसून. आणि नंतर चड्डीला धरून, करदोड्याला धरून आप्पांनी आमच्या आप्पा शंकरराव तुकाराम भोसले, आप्पा आमचे चुलते शंकरराव तुकाराम भोसले यांच्या पाटकुळीवर बसून आम्ही पोहायला शिकलोय, पोरं पोरी सगळी. तेव्हा काय स्विमिंग क्लास होते का काय नव्हतं आम्हाला. काय याच विहिरीमध्ये आम्ही सर्वजण, बहीण भाऊ, आमच्या पाहुण्यांची मुलं, बरीच जण या विहिरीमध्ये पोवायला, काय म्हणायचं, पोवायला शिकलोया. पोहायला शिकलोय असे नाही म्हणायचे, पोवायला शिकलोया. याच हिरीत, भोसले मळ्यामध्ये याच हिरीत पोवायला शिकलोया सर्वजण आम्ही. हे बघा मित्रांनो, आपल्या वडीलधाऱ्यांनी, वाडवडिलांनी, आजोबा वगैरे यांनी काही गोष्टी खूप अगदी विचारपूर्वक पुढच्या 4 पिढ्यांचा विचार करून केलेल्या असतात. काय पायऱ्या बघा किती आहेत. इथनं एवढा
खाली आलोय मी आणि अजून एवढ्या पायऱ्या राहिलेत. खरंच मित्रांनो, खरंच मला लहानपणीच्या आठवणी सगळ्या आल्या की अक्षरशः गहिवरून येतं मला. पण आता काय आहे, काळानुसार अनेक गोष्टी बदलल्या. जाऊ दे, आता सगळ्या व्हिडिओमध्ये बोलायच्या नसतेत. परंतु बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, मला वाटते तुकाराम महाराजांनी म्हणलं होतं की देवा मला लहानपण दे किंवा बालपण दे आणि मला कधी मोठं होऊन देऊ नको. हे लहानपण मला खूप मी मिस करतो आणि खूप एक निष्पाप निरागस असं बालपण आमचं ह्या शेतीच्या वस्तीवर भोसले मळ्यामध्ये निसर्गाच्या सान्निध्यात गेलेलं आहे. सर्व 25-30 माणसांचं एकत्र कुटुंब, कोण कुणाचे मम्मी पप्पा, कोण कुणाचे सख्खे चुलत काय लक्षात येत नव्हतं. एका ताटात उष्टा इंद्रायणी भात आणि दूध कालवून आम्ही खाल्लेला आहे भावांनी बहिणींनी. आणि शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणं हे भाग्य लागतं बरं का, काय पण म्हणा. इथनं उडी टाकू का खालनं उडी टाकू, वरच्या टप्प्यावनं उडी टाकू, पुलावनं म्हणायचो आम्ही लहानपणी. 3 पुलावनं उडी टाकतो बघ असं म्हणायचो. 3 पूल हे बघा, हे याच्यावर पावसाळ्यात पाणी वर आल्यानंतर ह्या 3 पूल म्हणजे 3 पोलवर मोटर बसायची आणि खाली 2चा टप्पा आहे बघा, नेहमी तिथं असायची 2च्या टप्प्यावर. आणि ह्याला 3 पूल म्हणायचो आम्ही. इथनं उडी टाकणारा म्हणजे एकदम दादा माणूस. आमच्या विहिरीमध्ये हे बघा बजरंगबली, जय बजरंगबली, जय हनुमान, महारुद्र हनुमान की जय, बोलो बजरंगबली की जय. लहानपणापासूनच ह्यो पूर्व बाजूचा उमाळ दिसतोय का, उमाळ दिसतोय का, ह्यो पूर्व बाजूचा मोठा, ह्यो लय मला आवडायचा लहानपणापासून. आणि पाणी हितवर फुल असल्यानंतर ह्या उमाळाच्या खाली जाऊन तिथं आम्ही त्या शॉवरच्या खाली कसं डोकं आपण ठेवतो तसं आम्हाला वाटायचं. 1 नंबर भारी उमाळा बघा कसला आहे. मित्रांनो, अर्धा तास झाला इथंच बसलेलो, मस्त गार वाटत होतं म्हणून. हे बघा आता हळूहळू पाणी तुम्हाला भरलेलं दिसतंय का, आणि वरती उंची बघा किती आहे. हे असले आधुनिक पंप आता लावलेले आहेत. एवढं मान वर पूर्ण करस्तोर उंची आहे या आमच्या विहिरीची. आणि आता पाणी हळूहळू भरतंय बघा. अर्धा तास कंप्लेट अर्धा तास बसलोय इथं. बस करतो आता, आबाळ गरजायला लागले, पाऊस येणार आहे उन्हाळी मोठा. घरी जातो आता. शक्य झालंच तर आल्याच्या रानामध्ये कसं आलं लावायचं चाललंय ते दाखवतो, नाहीतर आपलं घर गाठतो मस्तपैकी. पाऊस उठलाय मोठा, उन्हाळी पाऊस पडला पाहिजे.
आभाळ गरजते बघा. उन्हाळी पाऊस पडू दे देवा मोठा चांगला.